मंडळी, ज्ञानी माणसं असं म्हणतात की आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या मध्ये पडलेलं स्वप्न आहे. जर असं असेल तर हे स्वप्न सुंदर आणि रंगीबेरंगी करण्यासाठी आपण छान हसायला हवं. चला तर मग त्याचसाठी सुरू करूया आपली रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल वार. विनोदाच्या पंखांनी तुम्हाला या हास्याच्या दुनियेतली स्वप्न सफर घडवायला सगळे हास्य गंधर्व तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, इथे आहेत दोन हास्यदूत जे तुम्हाला हसत खेळत या दुनियेतली गंमत दाखवणार आहेत. चला तर त्यांचं देखील स्वागत करूया. स्वागत आहे आपल्या दर्दी हास्य रसिकांचं. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, गटारी अमावस्येनिमित्त चाललेल्या पार्टीमध्ये बहुसंख्य मद्यपींच्या मध्ये आहे एक निर्व्यसनी अल्पसंख्य. बघूया त्याचं काय होतंय ते. गौऱ्या गौऱ्या कितवा? गौऱ्या कितवा? गौऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचा 7वा बॉयफ्रेंड. तसं नाही. गौऱ्या कितवा म्हणजे गौऱ्याचा पेक कितवा? दुसरा. वाजवीन. बोलू नको. बोलतो काय तू? अरे माझ्या समोर 4 पेक प्यायला, दुसरं सांगतो खोटं बोलतो 4 रुपये. अरे बाबा खरंच ना बाबा आहे ना. अबे आल्यापासून पितो दारू आणि बोलतो दुसरा पेक. आता काय माझं काय झालंय माहितीये का, हम तो बदनाम हुए कुछ इस तरह, हम तो बदनाम हुए कुछ इस तरह, अब पानी भी पिए तो लोग कहते शराब पिया है. काय बोललाय? तुझं किती झाले? माझे 4 झालेत भावा. ओंक्याचे 3 झालेत. याचा कॅटच वेगळा आहे. सम्या, तुझे किती झाले? 370. अरे आल्यापासून कोल्ड्रिंकच पितोय. उद्या 370 शुगर होणार माझी नक्की. अरे ऐका ना, ए पशा पशा, मी जाऊ का रे? मला ऑडमॅन आउट वाटतं रे. मी पित पण नाहीये, तुम्ही फक्त पिताय. तुम्ही आपापसात गप्पा मारताय, मला फक्त ती बडबड वाटते रे. ऐक ना, जाऊ दे ना मला. मानला हा सम्या? काय मानलं तुला सम्या? आज सम्यावर आला रे. अरे आज सम्यावर आला पशा. मी सिनियर आहे याला. आम्ही एका कॉलेजचे. आधी समीर सर म्हणायचा, एकत्र काम करायला लागलो सम्या दादा म्हणायला लागला. आता सम्यावर आला रे. नाही नशीबमान त्यांनी 4था बॅग नाही मारला, नाही तर तुला नाही म्हणजे पण ऐक काय पण बोलला सर. ऐक बघ मी काय बोलतो. ऐक दादा, मी याला सम्या दादा बोलेन आणि मागेने शिव्या देईन. चालेल? बरं चालेल का सांग? म्हणून मी सम्या बोलतो आणि रिस्पेक्ट देतो. बरोबर. पण मी त्याला मानलं. दारूच्या एका थेंबाला पण हात न लावत रे. जरा तिकडे गौऱ्या, तिकडे जरा तिकडे हो जरा. कविता झाली पाहिजे. शपथ तुझी कविता झाली पाहिजे. भाई गौराचा केवढा मोठा शब्द भांडर आहे. केवढा गौऱ्या कविता झाली पाहिजे. गौऱ्या तुम्ही फोर्स करताय तर कविता झाली पाहिजे. कौर फरमाएगा. अरे ते गौर फरमाएगा नको, गौऱ्या फरमाएगा पाहिजे. इर्षाद बोला. इर्षाद. बोल मी. एकदा एका लग्नात. शपथ काय शब्द. एकदा एका लग्नात. वा
गौऱ्या फरमाईया. ए गौऱ्या पुढे झालं मगाशी ऐक ना जरा. माझ्या लक्षात नाही. एकदा एका लग्नात काय पुढे काय अरे पुढचं आठवतच नाही यार. मग कशाला बोलतो रे कविता माहितीये कशाला सांगतोस रे. थांब. ऐक ना हे ऐक ना हे कंटाळा आला रे. आय एम सॉरी पशा तू मला बोलवलंस पण रिअली कंटाळा आला रे. तुम्ही तुमचं एन्जॉयमेंट करताय. ऐक ना जरा मस्त हे गाणी बिणी होऊन जाऊत नाहीत ना. ये बोला मेरा शेर. सम्याचं गाणं अरे नाही म्हणजे सम्याचं गाणं झालं पाहिजे. सम्याचं गाणं झालं पाहिजे. तू बस सम्या याला खाली बसू रे. सम्याचं गाणं झालं पाहिजे. आता सम्या तू बाहेर तिकडे मागे जाऊ नको यार. अरे गच्ची आहे खाली बस इकडे बस. माझा सम्या काय गातो. अरे इकडे ग्लासात कच्ची आहे. कोई कितने भी सवाल उठाए हमारी नियत सच्ची. अरे काय पद्धती आहे सम्याचं गाणं झालं पाहिजे. सम्याचं गाणं झालं. हे नको अरे ऐक ना मी सांगतो यार मला खरंच मूड लागत सम्या गायचं ना. यार त्याचे केस सोडले उद्या माझे ओढले तर प्रॉब्लेम नाही. अरे सम्याने कॉलेजला काळ गाजवलाय. आमचा सिनियर होता ना तो. हे इथे कट्ट्यावर नाही कट्ट्यावर 1.5 तास त्याने कार्यक्रम रंगवलाय आणि फुल टाइमपास. अरे काय सम्या तू काय गायचा यार. आई शपथ असं वाटायचं ना तुझा गळा चिरून टाकावा. नाही नाही अरे म्हणजे अरे म्हणजे तू काय गायचा यार है ना. काय भारी गायचा म्हणून बोललो तसं. बाकी हमरे को ऐसा कुछ है ये नहीं. हे पशा बाकी तो हमरे को कुछ नहीं. नाही बरं सम्याचं गाणं झालं पाहिजे. सम्या गा. सम्या अरे यार तुम्ही गायला मला सांगताय. ओके मी गातो तसा काही प्रॉब्लेम नाहीये. सम्या गा. अरे हा पण समय म्हणायला लागला रे. आत्ता 15 मिनिटं पूर्वी आला ना इंडस्ट्रीत तो. समय ऐक. हो येस चांगलं वालं गाणं का. अरे हो ते यार नको. फेनी ते नको. अरे नाही रे बाबा ते नाही म्हणत आहे. माझ्या आवडीचं म्हणतो मग तर झालं. माझ्या आवडीचं म्हणतो मग तर झालं. हा हे चला जातो यार. अरे यार तुम्ही भंकस करताय यार माझी. काय मारणारच मला. तुम्ही भंकस करताय माझी. अरे वेपर अडकला. वेपर अडकला. आमच्या घशात वेपर अडकला. अरे घशात वेपर अडकला. नका सम्या. ए सम्या गा. गातो रे. गा. फक्त कंबर फेकून दे ना खाली तुला सांगतोय. लांब घ्या लांब. इकडे महिना इकडे. यार तुम्ही टाइमपास करताय माझी भंकस करताय. आम्ही काय एक मिनिट माझ्या गाण्याच्या बाबतीत भंकस नाही. मग दुनिया इकडे तिकडे चालेल. गाण्याच्या बाबतीत भंकस नाही चालत मला. दुनिया इकडे तिकडे म्हणजे कुठे घेऊन जाणार. इकडे तिकडे म्हणजे कुठे घेऊन जाणार. कुठे घेऊन जाणार. हा इकडे तिकडे दुनिया इकडे तिकडे कुठे घेऊन जाणार. इकडे तिकडे. याला सांग. मला उत्तर मला बोलायचं नाही याच्याशी. मला बोलायचं नाही याच्याशी. काय करतो यार. नाही
मी गाऊ का नको यार? काय करूया? जमा का माहिती आहे ना गाण्यावर प्रेम आहे यार मला. असं आपण नाही करायचं हे भाई चल दे झापड गा चल गा गा बडा काय कशा काय तू नाही ना अरे तर समज झाली आहे त्याला यार. अरे झाली म्हणून मी वाटेल ते ऐकून नाही घेणार. आपल्याला पण इज्जत आहे. नाही आय एम काय रे? काय बस 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 काय पशा यार काय चांदणी सोडून गेली यार मला. मेला तोंड बघ काय केलं. चांदणी मुंगी पण सोडून जाईल. पशा ए पशा मी काय नाही केलं यार चांदणीसाठी. काय नाही केलंस म्हणून गेली. तू खाली बस ए तू खाली बस. ए बाय बस बस नाही त्याला बघ आपण मित्र आहे त्याचे. हाय ना आपण मित्र म्हणतो सांगायचं पाहिजे त्याला. वस्तुस्थितीची जाणीव झाली पाहिजे. इकडे बघ तू काय नाही केलंस म्हणून ती गेली. मित्र कशासाठी असतो? वार दाखवायला असतो. त्याची बायको गेली आहे मध्ये करतो. अरे पण मी गात होतो. गात असताना तो मला माझं पण एक गाणं आहे ना. मी आल्यानंतर माझी दुसरी एंटरटेनमेंटच नाही आहे ना. मी फक्त गाणार आहे ना. सम्या तू गा. तू गाणं गायलं ना म्हणून मला माझ्या बायकोची आठवण आली. अरे शपथ सम्या इतकी तुकरट चाले नाही आवडली मला. अत्यंत घाणेरडी गलिच्छ चाल दिलेली आहे. जे काही आहे ते त्याला. तिकडे हो तिकडे हो. प्लीज प्लीज गाव. मला गायला देणार. त्यांचं वेगळं चाललंय. कॉन्सन्ट्रेट करा यार. असं नाही. गाव तू सम्या. काय झालं रे? काय माहिती मी गाऊ का नको? आठवली आज शपथ यार काय ठामावर आठवली कविता. एकदा एका लग्नात थांब ना. एकतर ह्याला काय आठवत तर आठवलं तर बोलू तर ना यार. मी पण गात होतो मध्ये. थांब ना यार. आई शपथ. एकदा एका लग्नात हे वेगळं भाई लग्नात आहे. 5वीला बार्सेलोना लग्नात. एकदा एका लग्नात हा पुढे काय सॉरी विसरलो परत. कशाला विसरतोस मग? कशाला मध्ये मध्ये बोलतोस? कविता माहिती आठवली म्हणजे काय आठवलं तुला? आठवणं ही प्रक्रिया माहिती का काय असते ती? गप ना जरा. गप ना तू. गप तू जर गप बस. माहिती बोलतो नको. ऐका ना रे यार. हे इथे माझ्याकडे ऍटलीस्ट वळून तरी. माहिती काय बोलतो? पण माहिती काय बोलतो तर इकडे माड बघ. तू खाली बस. भले पटपट. चल का कोण आता आहे मी बघतो. मला साथ द्या आधी सांगतोय. अकला नाही तुम्हाला? मी सांगितलं तुला वाजवायला. साथ द्या म्हणजे अशी सांगितली. साथ पाहिजे. अरे नकोच होतं. नकोय म्हणजे नकोच होतं. मी बोललो होतो तुला वाजव म्हणून. मी आता शेवटचं प्लीज हाताची डगळी घाला आणि तोंड बंद कर. चला आता कोण ना काय बोलणं.
हे मारून टाकेन मी, खून करेन. हे बाद झालं, मान मी निघतोय. नाही बाद झालं. नाही यार, बहिणी थांब, खाली जाऊ. मला जायचं यार. अरे मला जायचं यार. थांब. कशाला बोलायला यार इकडे? समय तू गा. शांत शांत. सगळ्यांनी हिंसा करा बोलायला. तुझ्या फ्रेंड सांगते तू सांभाळला यार. शांत 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 लागलं शांत रे. एक कांगारू बसलं तिकडे. बस तिकडे. का भडकलाय रे? का भर का बघत एवढा वेळ काय बघत होता मग? नाही अरे अरे माझं अरे जेवून घ्या. जेवून घ्या ना, मग भांडणार. अबे जेवण आणले ना आता नाही. कुठे गेला? समय एकदा कुठे गेला? कुठं समय का समय का याला जेवायला थोडस. थांब समय एकदा समयचं गाणं उद्या थांब. बस ठीक आहे. समय तू गा, मी आहे. समय गा. थांब तू थांब. कोण काय बोलतं ना मी आहे. आहे आवाज बंद. समय गा. समय हे उठू नको. नाही तू लागलं नाही ना? गाना गा गा समय गा. समय गा. समय गा. समय मारा. शांतो खाली 4 कुत्र्यांसमोर जरा आणि म्हणन गाणं, पण तुमच्या समोर म्हणणार मला. अरे गेला. ए अरे कोण गेला रे? गेला बघ. हसून हसून मेलो, संपलो, कहर झिंगलेला परफॉर्मन्स. कडक हा सर सिक्साई. ये बघ, ब्रिलियंट परफॉर्मन्स, ब्रिलियंट. खरंच एका गच्चीत पार्टी सुरू आहे असं वाटलं मित्रांनो. खरोखर म्हणजे ह्याच्यात एकही अक्षर अतिशयोक्ती नाही. मला आज आर्ट डिपार्टमेंटला जुजबी देऊ करायचे. फार सुंदर, म्हणजे मला अख्खी बिल्डिंग दिसली हो. गच्ची काय घेऊन बसला, फारच मजा आली. बने आज दिन बने और ऐसा बने कि कैसा बने मैं क्या बताऊं तेरे को. आणि लक्षवेधी भूमिका होती तुझी. ॲब्सोल्युटली लक्षवेधी. मला भयंकर आवडला, भयंकर एन्जॉय केला. म्हणजे मी खुर्चीतून खाली पडायची बाकी होते मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. आय लव्ह ईच वन ऑफ यू. थँक्यू. क्या बात आहे. प्रसाद ओक. कुठेतरी मी असं वाचलं होतं, ना लिया करते हैं ना दिया करते हैं, ना लिया करते हैं ना दिया करते हैं, हम तो सिर्फ अपने हिस्से की पिया करते हैं. कसा होता हा परफॉर्मन्स? जो तो आपापल्या हिश्श्याची पीत होता आणि बरोबर नशा चढत होती. वा वा, फॅन्टॅस्टिक. गौऱ्या, ॲक्च्युली हा टी शर्ट या मंचावर इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना द्यायला हवा. कारण आपण जर सुधारलो तर मनोरंजन नाही होऊ शकत. न सुधारण्यातच आपलंही भलं आहे आणि समाजाचंही भलं आहे. फॅन्टॅस्टिक गौऱ्या, अफलातून. ओमकार, ला जवाब बेरिंग आणि ऑब्झर्वेशन फॅन्टॅस्टिक. बने, आता पिणाऱ्यांना कळेल मी काय बोलतोय ते. एखाद्या पार्टीमध्ये खूप पेल्यानंतर दारू अशी झटकून बघतात लोक, आणि तेव्हा असं वाटतं की यार अजून थोडी हवी होती. तसा तुझा परफॉर्मन्स होता. वा वा पशा, अफलातून लिहिलं होतंस, अफलातून केलं. सम्या, बहारदार. फार मजा आली. वंडरफुल वंडरफुल. मंडळी, चारित्र्य संपन्न असणं हे फक्त तुमच्या हातात नसतं. पावसाळ्यात तुमच्या शेजारच्या डबक्यातून गेलेली गाडी सुद्धा तुमच्या अंगावर चिखल उडवू शकते. तसंच चारित्र्याच्या बाबतीतही घडू शकतं. हाच अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे.
ओंकार 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 उठ ओंकार उठ ना. कोण आहे? उठ. अरे चेतना, परमसुंदरी, ये तू आलीस? खड्ड्यात गेली तुझी परमसुंदरी. हा ओंकार तू काल बाबांना भेटायला येणार होतास ना. अरे तू काल नाही आलास बाबांना भेटायला. काय करतोयस तू असं? अरे मी शेवटचं विचारते, तुला लग्न करायचं आहे का नाही ओंकार माझ्याशी? हा का नाही आलास? काल तू येणार होतास ना, बाबांशी बोलणार होतास लग्नाबद्दल. काय झालं? मला ते काल ना जरा ताप आला ग. खूप ताप आला मला आणि असं खूप असं ना हे झालं, मला उठताच येत नव्हतं. बस करतोस तू. बच्चू बस. अरे बच्चू का सॉरी, आय एम सो सॉरी. ते जरा ताप आलाय ना ग. बस ते थोडंसं असं कणकण पण आली आहे ना. सॉरी, मी तुला खूप बोलले. सॉरी. हा काल ना मी करणार होतो फोन, पण ना फोन उचलायची पण शुद्ध नव्हती मला. ताकद नव्हती, खूप ताकद नव्हती. एवढी कणकण आली आहे. तू आराम कर. मी करतो. झोप. नीट कसं झोपला होतास मगाशी? पाय खाली. नीट झोप. मला एक लिंबू पाणी तू आणून दिलंस ना, जरा छान वाटेल मला. मी आणते. ओंकार उठ. ते झालं आले. उठ. हे काय आहे? काय या एवढ्या बिअरच्या बॉटल इथे कशा आहेत? काही नक्की ताप आला होता ना? हा. अच्छा, लिंबू पाणी पाहिजे तुला? नाही. कुठे आहेत बिअरच्या बाटल्या? मला दिसतच नाही आहेत. अरे देवा, चष्मा दे ग. मला आधी. हा. अरे बापरे, एवढ्या? अरे देवा, हे ह्या माझ्या नाही आहेत त्या ह्या काकांच्या आहेत. काका ग. मी काका रूममेट आहेत ना माझे. मी त्यांचा रूममेट, ते माझे रूममेट. ते त्यांच्या आहेत त्या ते बिचारे अगं इकडे बाहेरून म्हणजे लांबून आले आहेत ना इथे कामानिमित्त. तर त्यांना बायको मुलांची आठवण आली ना की ते रोज रात्री पितात. रोज रात्री आठवण विसरायला, पण एवढे पितात की तेच विसरतात आपण केवढे प्यायलोय. आणि ते पितच राहतात, नुसते पित राहतात ग. काय सांगतोय? हो, व्हेरी बॅड. एवढ्या बिअर म्हणजे खूप बिअर. त्यांचं लिव्हर खराब होईल ना अशानी. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं त्यांचं लिव्हर, ते बघून घेतील ना. बापरे, ही काल रात्रीपासून घरी गेलीच नाही वाटतं. चेतना आहे. अरे हा. गुड मॉर्निंग. काका आले. गुड मॉर्निंग चेतना. काका तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी नाहीये का काका? अरे अशी कशी नाहीये? तब्येतीची काळजी आहे म्हणून रोज सकाळी 6 वाजता मी जॉगिंगला जातो. हे बरं आहे काका तुमचं. रात्रभर दारू ढोसायची आणि सकाळी जॉगिंगचं सोंग करायचं. काय चाललंय काका? एवढ्या बिअर कोण पितं? तुम्हाला नाहीये का स्वतःची काळजी? आणि एक मिनिट, तुमच्या ह्या प्रकारामुळे माझ्या बच्चूला जर सवय लागली ना तर बघा. बघा ना, म्हणजे काय एवढी काका, एवढी दारू? एवढी मी पितो. हा. काका सांभाळून घ्या ना जरा. काका मला वाचवा. कोण आहे? मी पेशवा आहे. तुम्हीच माझे पेशवा, तुम्हीच माझे बाजीराव. प्लीज. हिला कळलं नाही, लय राडे करेल. अरे राडे करेल म्हणजे? एक मिनिट, तू प्यायलास की नाही काल रात्री? काय नाही. काय माहिती मी बोलतोय. अरे काल रात्री मी तुला पलंगावर ओढत आणला ना, माझ्या नावावर कशाला ढकलतोय? हो काका, पण आता वाचवा ना प्लीज. वाटल्यास फाशी द्या नंतर, पण मला वाचवा. तिचा हात लय लागतो काका, प्लीज. एकदाच वाचवा. का मी त्यांना समजवतोय. चेतना, एवढी दारू पितात, वा खबरदार परत एवढी दारू प्यायलात तर. हो म्हणजे मी हो बापरे, एवढी दारू पितो मी. मी का पितो? मला आठवण येते खूप. मी एवढी दारू पितो. माझ्या बायकोची, माझ्या मुलाची मला आठवण येते आणि मग मी एवढी दारू पितो. मग होतात 3-4 7-8 बाटल्या पितो मी. काका एवढी पिणं चांगली आहे का काका? तुम्ही मला सांगा बरं. काय हे काय हे? तू काल जी मुलगी आणली होतीस तिची पर्स आणि लिपस्टिक तिला दिसलीये. सांभाळ. करतो. सांभाळ. काय आहे बच्चू? हे कोणाचं आहे? काय आहे?
हे पर्स आहे ती. सगळं खरं खरं सांग. तिचं तुझ्यावर प्रेम असेल तर ती चिडणार नाही, भांडण सॉल्व होईल. सगळं खरं खरं सांग. खरं खरं वाढेल नाही तर खरं खरं सांग. हे काय आहे? काय नाही काय. मला कळलं पाहिजे. हे लिपस्टिक हे काय आहे? अगं अगं चेतना, काकांनी काल रात्री एक बाई आणली होती. काका काय? हो की नाही काका? आता हो, आता त्या तो सांगणार, खरं खरंच सांगणार. तो खोटं नाही सांगणार. मी त्याला सांगितलंय, तो खरं खरंच सांगणार. आणि आता उघडं पडलं, आता काय लपवणार? निर्लज्जपणे हो म्हणतात ते. काय करू यांचं? मी कसा राहतो या घरात माझं मला माहिती. तुला काय सांगू? चेहऱ्यावरून वाटत नाही तरी पण हे असे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय त्यांचं. जाऊ दे, तू बस. जाऊ दे. काय जाऊ दे? जाऊ दे नाही. अरे ते त्यांच्या बायकोला फसवतायत ना. फसवणूक हे कळत कसं नाहीये तुला? फसवतील, त्यांचा एपिसोड लागेल क्रिमिनल्स मध्ये. आपल्याला काय करायचंय? सोड ना, तू बस ना. काय नाही तेच सांगत होतो. सांगितलं? हा इथे या. नको 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 तिकडे मी 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 येतो. काका काय 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 मी सगळं खरं खरं सांगितलं आहे. गुड गुड. तुम्ही काल रात्री एक बाई आणली होती. हा आणि ती पर्स तिचीच आहे. हा माझं नाव कशाला घेतलं? मी नाही आणली ना बाई, तू आणली होतीस ना बाई. तू होतास तिच्यासोबत आतमध्ये. मी 2 तास बाहेर दाराजवळ असा फिरत होतो. पण काका आता राहू द्या ना. वाचवा ना मला. मी ती उगाच फराचा कावळा करेल माहितीये तुम्हाला. हे मुळात तू जे सगळं केलंयस तो ऑलरेडी पराचा डायनोसॉर आहे. ती तरी बिचारी कावळा करते रे. उगाच करण्या पक्षांमध्ये अडवू नका. आता मला वाचवा. ती सुरू झाली ना, इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या उद्यापेक्षा ते जास्त होईल. ते प्लीज काका, प्लीज वाचवा मला प्लीज. ती अशी काय बघते? ती चिडली का? आता काय करायचंय तुम्हाला? सोयरीक जोडायचे तिच्याशी? नाही की नाही? बच्चू तेच मी त्यांना सांगतोय. सांगितलं त्यांना, मी ऐकतच नव्हते. काही म्हणतायत मला. काका करताय ना फोन? ते फोन करा. ते पर्स घेऊन जायला सांगा. नाही आमच्या दुकानात भांडण होत आहेत. बापरे. फोन नजर बघ ना यांची वखवखलेली. मला भीती वाटते रे. काय नाही, काय करत नाहीत ते. काही करत नाहीत ते. काका ते करताय ना? हा सांगा तिला फोन. मी आता त्यांना फोन करणार. त्याच्या काल ताई आल्या होत्या. बाई आल्या होत्या. त्यांना मी आता फोन करणार आणि त्यांना मी सांगणार की तुमची पर्स घेऊन जा, है ना? हा एवढं सुचलंय. चहा बनवून येतो. चहा 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 बस. चहा आणतो. चहा घ्या. मला नकोय. मला नकोय चहा. चहा थोडासा. बायकोला फसवणाऱ्या पुरुषाची मला प्रचंड चीड आहे. ओंकार तुला माहितीये. खूप खूप. थोडासाच्या हातचा चहा काय, मला पाणी सुद्धा नकोय. मी चालले. मला नाही थांबायचं. थांब. मला सोड. नाही बघायचं याचा चेहरा. रसिका, तू कशी काय आलीस? अरे बापरे. पप्पा. बंटी, तुला किती वेळा सांगायचं? आता तू मोठा झालायस. मला तुझी ना खूप आठवण आली. हो का? हा वा 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 बेटा, तुला माझी आठवण आली म्हणून तू आला. मला पण आठवण. ये बस बस बस. कसं वाटलं होतं मला सरप्राईज? अगं भारावून गेलोय मी. असं अचानक कसे काय आला? अहो बंटी सारखी आठवण काढत होता. म्हणत होता पप्पा माझ्या बर्थडेला नसणार. म्हटलं चल आपण जाऊया पप्पांना भेटायला. आपली अॅनिव्हर्सरी नाही म्हटलं, बंटीचा बर्थडे तरी आपण एकत्र सेलिब्रेट करू नाही का? मोठा साजरा करू. मोठा एकदम. अगं बाई, अहो हे कोण आहे? हा ओंकार आहे. माझ्यासोबत राहतो इथे. अगं राहू दे हो. समवयस्कर होते एवढं. आणि ही जी आहे ती ओंकारची होणारी बायको आहे. पण रडते काही. तिला चहा आहे. चल आपण चहा घेऊया. का मी करू ते करते ना. किचन नाही, मला काही नकोय. मला कुठे यायचं नाहीये. मला हे नाही बघवते रे. नको ना, चल ना इकडनं. बघ ना, या काकूंचं किती प्रेम आहे. त्या काकांवर किती जीव लावतात. आणि काका काय करताय? काय दारू डोसतात इथे. बायका आणतात घरात. काय काय मी पण काय काय बोलली बाई? काय बोलली? तुम्ही दारू डोसता, बायका आणता. काय बोलते? हो काकू, तुम्हाला खोटं वाटतं? हे बघा, ही पर्स, ही लिपस्टिक, हे बघा, हे काल यांनी आणलेल्या बाईचं हे सगळं या बाटल्या सगळ्या यांनी रिचवल्या. द्या बघा. तुम्ही 2 महिने झाले ना इकडे असलं धंदे सुरू केलं का तू?
तुम्हाला भेटायला आले हे बघायचं होतं का वंटी मागितलं का रसिका रडू नको रसिका. मी तर ती पिचिकवाली सोडा बॉटल मागितली तर ती पण मला दिली नाही. तू केवढ्या मोठ्या मोठ्या बाटल्यात पाहिलं का काय संस्कार होतात? एक मिनिट बेटा एक मिनिट थांब. तू काय बोलणार आहेस? मी काय बोलणार आहेस? मीच बोलतो. रसिका गैरसमज होतोय. काय गैरसमज वगैरे होत नाही. ती मुलगी स्वतःच्या तोंडाने बोलली गैरसमज होतोय. हा तोच गैरसमज आहे. बघ मी एकदम क्लिअर सांगतो तुला. इथे बिअरच्या बॉटल्स आहेत पण त्या माझ्या नाही आहेत. ही जी पर्स आहे, इथे ही जी लिपस्टिक आहे, हे सगळं सामान मी आणलेल्या बाईचं नाहीये, याने आणलेल्या बाईचं आहे. हो काका बस झाला आता. हे बघा आपली बियर आपली जबाबदारी, उगाच माझ्यावर ढकलू नका आता. आधीच सांगतोय. अरे यांना मी म्हटलेलं काकू की असं काही करू नका. काकूंना कळलं तर केवढी गडबड होईल. तर काय म्हणाले मला? काय म्हणालो? काय म्हणालात? मला काय तर रसच उरलेला नाहीये तिच्यात. आता तर मला इथे बॅचलर आयुष्य जगायला मिळतं तर मी कशाला परत गावी जाऊ? कशाला बोलू रे मी? काय म्हणाला तुम्ही या मुलाला? माझ्यात रस उरला बॅचलर आयुष्य जगायचं नाही तुम्हाला. जगा मी तिकडे 24 तास फक्त तुमचा विचार करत असते. हो माझा नवरा कसा असेल, जेवला असेल की नाही, ऑफिसला वेळेत जाईल की नाही. आणि तुम्ही नाही हो, लायकीच नाहीये. तुम्ही थेरच करा आयुष्यभर. मला तर ती पिचिकवाली सोडा बॉटल पण आणून दिली नाही त्यांनी. तू गप नाही तर त्या पिचिकवाल्या सोडा बॉटल मध्ये तुला भरीन आणि पिचिक करीन. थांबा, त्याला काही बोलायचं नाही. तो बिचारा त्याला तो सोडा बॉटल वर आहे ना तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही बघा तुमचं काय ते. अरे माझं काय? मी ऐक ना रसिका, मी नाही हे सगळं केलंय, हे याने केलंय. बाबा सांगणार आहे बाबा, माझा संसार मोडेल. मी काय सांगू काका आता? अरे जे खरंय ते सांग. हे सगळं तू आणलंयस ते. 1 मिनिट, माझ्या बच्चूवर उगाच ढकलायचं नाही काका. एक बायको एक मुलगा आहे, तुम्हाला लाज नाही वाटत बाई घरी आणायला? उद्या त्यांनी तिकडे पुरुष ठेवला तर? नाही ग नाही. यांना काय वाटतं माझ्या आयुष्यात मोहाचे क्षण येत नाही. नाही पण मी टाळले ग ते टाळले. यांची इथे ट्रान्सफर झाली ना, माझ्या कितीतरी जुन्या मित्रांचे मेसेजेस आले मला. भेटूया का? एकटं वाटत असेल ना, कंपनी द्यायला येऊ का? कसली कंपनी? नाईस डीपी. हो एकाने तर मला सिनेमाला जाऊया का असं पण विचारलं, पण नाही. मनात असतानाही मी मोह टाळला. गुड. काकू जायला हवं होतं तुम्ही. काहीतरी काय सांगते? नाही मी म्हटलं की नाही, माझा नवरा नोकरीसाठी इतक्या लांब राहतो, त्याच्या बाबतीत मी असं वागणं चुकीचं आहे. पण मला काही कठीण होतं का? ए मुला तू सांग, मला काही कठीण होतं का? नाही. या बंटीला एक सोडा बॉटल दिली असती गप्प. पण नाही, मी माझा तोल ढळू दिला नाही. खरं प्रेम. हे इथे थेर करत बसले आणि मी तिथे मला आलेल्या ऑफर्स टाळले यांच्यासाठी. तुला नेमकं कसलं दुःख होतंय ग? ऑफर नाकारलं त्याचं? 1 मिनिट, तुम्ही जाब विचारायचा अधिकार गमावलाय. विचारायचंच नाही. रसिका ऐक ना माझं. हे बघ मी चालले माझ्या बाहेरी. घटस्फोटाचे पेपर वाटे, त्याच्यावर सही करा आणि काही थेरा करायची ना ती करा. दारू प्या, बायका नाचवा, काही करायचं ते करायचं. असं काय करतो? अरे काल मी माझी बॅग विसरले. ती काय इथं आहे? कोण आहे? मी आकांक्षा, ओमीची गर्लफ्रेंड. आम्ही लग्न करणार आहोत लवकरच. बरं ओमी ऐक, काल जरा जास्त प्यालो आपण. मला त्रास होतो, एवढं नाही प्यायचं नेक्स्ट टाइम प्लीज. हां लक्षात ठेव. अय्या ताई, तुम्ही तुझी बहीण ना, त्यांनी दाखवलं मला फोटोमध्ये. अय्या ताई, मला तुम्हाला खूप भेटायचं होतं. मी नेक्स्ट टाइम वेळ काढून येईन. आज जरा मी गडबडीत आहे. मी येईन नक्की तुम्हाला भेटायला. ओके चलो बाय ओमी. बाय बाय ताई, येईन लवकरच ये ना. बाय बाय. ओंकार तू खड्ड्यात जा. मला माफ कर चेतना. मला माफ कर चेतना. ऐक ना चेतना.
गुड. अहो सॉरी चुकलं माझं. ते मी तुमच्यावर उगाच संशय घेतलाय. इतका सोन्यासारखा नवरा माझा, पण गैरसमज झाला हो. त्या मुलीने नको ते काहीतरी सांगितलं म्हणून. बाकी माझ्या परोक्ष तुला इतक्या ऑफर येतात आणि त्या नाकारल्याचं तुला दुःख होतंय. नाही. आता तर मला पण इथे राहायचं नाही. चल बघू कोण मेसेज करतं तुला. चल. तसं नाहीये. वा 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 वा, मस्त विषय होता, मस्त ट्विस्ट होता. असंच पाहिजे ओंकार तुला. बघा हा सरसे काय म्हणतात. सई, बच्चू, हातात कॅडबरी असताना समोर बिस्किट आलं तर तेही सोडवत नाही तुला. अशी तुझी गत होती आणि असाच वागला ओंकार. रसिका, फार गोड, फार मस्त केलंस. तुला परफॉर्म करताना बघून मजा आली, विशेष मजा आली. फार गोड, मस्त दिसतेस आणि छान परफॉर्म केलंस. मस्त. पृथ्वी, खूपच छान. चेतना, खूप मजा आली. तुझी अवस्था बघून त्याचा अधिक राग येत होता. तुझ्यामुळे पण त्याचा परफॉर्मन्स एलिव्हेट झाला असं म्हणायला हरकत नाही. दत्तू, व्हेरी क्यूट, मजा आली, सुंदर परफॉर्मन्स. प्रसाद दा. ओमी, तुझ्या इच्छा आकांक्षा छान आहेत. दत्तू, तू ऍक्च्युअल ना खरंच सोड्याच्या बाटलीसारखा आहेस. सोड्याची बाटली उघडली की फास्कन बाहेर होतं. तसं तुला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा तू सोड्यासारखा उफाळून परफॉर्मन्स करतोस. मजा येते बघायला. छान लिहिलं होतं, छान परफॉर्म केलं. चेतना, फार मजा आली. वंडरफुल. वा, बहारदार बहारदार. मंडळी, आज आहे आपल्या बाबूचा वाढदिवस आणि त्याचं सेलिब्रेशन करतायत त्याची आई आणि त्याची बायको. बघूया तिथे काय घडतंय. चक्कर आली. अरे अगं चक्कर आली. अरे मग तू कशाला गोल गोल फिरतोय? हा, वेडू कुठला? हे घे, पेढा खा. खा. आता काय खात बसणार आहेस? आईंच्या पाया नाही पडणार आहेस का तू? आईंच्या पाया पडणार. राहू दे. खायचं म्हटलं की मग खायचं सुस्त. राहू दे बाबू. अरे राहू दे. आईंच्या पाया पड. राहू दे बाबू. राहू दे. अरे बायकोला कुशीर घे. काही आई आज तिच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, घे तिला जवळ घे. असं नाही आई. तुम्ही पण ना, तुम्ही जन्म दिला तो. तुमच्या संस्कारात प्रसाद वाढलाय ना नम्मे. खरं तर पहिला मान तुमचा आहे आई. असं काय करते नम्मे? नाही आई, असं नाही बोलू. अगं मी जन्माला घातला पण तू सांभाळला. पण म्हणून काय झालं? तू आली ती केवढी भरभराट झाली माझ्या पोराची. अहो पण तुमच्या संस्कारात म्हणून एवढं सगळं घडतंय की नाही? असं नाही. अहो नाही हो. बघतोयस का? वाजव संतूर बिंतूर. संतूर वाजव, फुलपाखरं वगैरे उडव. अरे असे क्षण सारखे सारखे आयुष्यात येत नाहीत माझ्या. सारखे सारखे कसले येतच नाही. ठेवून द्या. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे देवा. हे असंच आयुष्य चालू ठेव. काय माझ्या वाढदिवसानिमित्तानं आज न्यूज चॅनलवाले माझा इंटरव्ह्यू करायला येणार आहेत. हाय ग, याच वातावरणात येऊन गेले म्हणजे झालं. काय न्यूज चॅनलवाले हापापलेले असतात ना कंटेंटसाठी, खूप डेंजर असतात. अरे आत्ता तर तुझे इंटरव्ह्यू यायला लागले आहेत, कुठे त्यांना शिव्या घालतोस? ते पण बरोबर आहे. न्यूज चॅनलवाले महत्वाचेच असतात. ते कधी आले आई तेव्हा आले. अरे या. हॅलो नमस्कार. नमस्कार. तुम्हाला येताना काही त्रास नाही ना? म्हणजे तुम्हाला पत्ता सापडला ना? हो लगेच सापडला. वा. पण बरं वाटलं तुम्ही आमच्या बाबूच्या बर्थडे साठी आलात. बरं वाटलं. प्रसाद सर, ह्या तुमच्या आई ना? हो. अरे तुम्ही कसं ओळखलं? ते यांचं बाबू जगप्रसिद्ध झालं आता. बाबू सवयच आईंना सतत आपलं बाबू. म्हणजे मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी तो बाबूच असतो. आईचं पण असंच आहे आमच्या. पण माझी सून पण चांगली आहे, एकदम संस्कारी आहे. नाही तर आजकालची पोरा आपला नवरा घेतात आणि वेगळी चूल मांडतात, वेगळं घर मांडतात. पण माझी सून नाही तशी. ती इथेच राहणार माझ्यापाशी. कोळशाच्या खाणीतला हिरा आहे माझी नमी. ऐका ना, पटकन चालू करा ना, मला अनइझी होतं. असंच तुम्ही पटकन चालू करा म्हणतो. सुरू करूया. हो बरं, आपण बर्थडे सेलिब्रेट कसा करायचा? म्हणजे सुरुवात काही डोक्यात आहे तुमच्या? मी ना माझ्या बाबूसाठी सरप्राईज केलेली. माझ्या बाबूसाठी केक बनवलाय. वा. तुम्ही पण केक बनवलात?
कशाला केक बनवलात? हॅपी बर्थडे ना बाबू. तुम्हाला माहितीये ना मी सकाळपासून किचन मध्ये राबतेय केक बनवण्यासाठी. मी बॅटर बनवताना एकदा डोकावून गेलात होता तुम्ही. मी नाही बघितलं नाही. आता प्रसाद 2-2 केक. ऐका ना आपण दोन्ही केक कापूया. हा काय रसिका चालेल ना? हरकत नाही. दोघींचे एक हरकत नाही आपण दोन्ही केक कापूया. येस सुरू करूया आपण. येस सुरू करूया. बने रेडी असतात. तर नमस्कार रसिको, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अँकर रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात सेलिब्रिटींचा बर्थडे. हा तर आज प्रेक्षको आज आपण आलेलो आहोत तुम्हा आम्हा सगळ्यांचं लाडके विनोदवीर सुप्रसिद्ध लेखक प्रसाद खांडेकर सर यांच्या घरी. प्रसाद सर तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर. हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात सरांचा बर्थडे केक कापून करणार आहोत. मी आणते केक आणते. मी माझा केक आणते. तर प्रेक्षक हो तुम्हाला म्हणून सांगते आज सरांच्या आई आणि त्यांची बायको अशा दोघांनी सुद्धा बर्थडे केक बनवलाय आणि आता आपण बघणार आहोत की सर पहिला केक कोणाचा कापणार आहे. प्रसाद माझं. आई आली पहिली. तर प्रेक्षक पाहिलं का आई जिंकलेल्या आहेत. आईचा केक कापणार आहेत पहिल्यांदा प्रसाद सर. वा वा वा. बाबू वा. नमा हॅपी Happy birthday to you. Happy birthday. कापला जात नाही. थांबा एक मिनिट. ओके. Happy birthday. हरकत नाही आई. काय हल्लीचं प्लास्टिक एवढं हे असतं ना फालतू क्वालिटीचं. खरी सुरी मिळेल का? हा आहे माझ्याकडे गेम. हा हरकत नाही आई. जाईल कापला जाईल. Happy birthday to you. आई जाईल कापला जाईल. आई जाईल. थांब. म्यू आई ते आईचं प्रेम आहे. चिवट आहे ना आईचं प्रेम. आईसारखं चिवट झालंय. आई हरकत नाही आहे. असं होतं म्हणजे पहिला केक आहे ना तू बनवलेला होता. आई काही टेन्शन नका घेऊ. इट्स ओके. नॉट टू वरी. म्हणजे कसं आहे म्हणजे ज्या बायका असतात ना म्हणजे न्यू कमर असतात ज्या अशा खूप शायनिंग मारणाऱ्या असतात की हिने केलं तर मी पण करणार अशा ज्या करणाऱ्या असतात ना त्यांचा पहिला केक गणतो. त्यामुळे इट्स ओके. आई तुम्ही मला सांगायचं मी तुम्हाला हेल्प केली असती केक बनवण्यात. एनिवे मी काय म्हणते आई एक काम करा तो केक ना आता जरा कोमट पाण्यात भिजत घाला संध्याकाळपर्यंत नरम होईल. थोडासा दुधाचे थेंब शिंपडा म्हणजे जरा तो मोकळा होईल. हा ठेवा तो. आई असू दे ना वाईट वाटून घेऊ नका. होतं असं हरकत नाही. आपण दुसरा केक. येस मी बनवलाय दुसरा केक. व्हेरी प्लीज प्रसाद. आई ते हॅपी बर्थडे. हे दे ना. शूट होत आहे ते. आपण कापूया. हा करू नका. हा हे ही ना जरा हे नवीन आताची आहे हे केक. म्हणजे रोज कसे केक कापायचे असतात ना हे नवीन एक केक जोडायचा आहे. हा काय केक बनवलायस तू? मी सगळं
सगळं टाकलं होतं मी नीट. मला कळत नाहीये. यांना सांग ना, या हसतात माझ्यावर. यांना सांग, या हसतात माझ्यावर. यांना सांग, या हसतात प्रसाद माझ्यावर. असू दे ना. अगं रुसते अन्नपूर्ण एका दिवशी नाही येत हाताला यश. जाऊ दे ना मग. हसू नका तू. असं काही नसतं न्यू कमर. एका दिवशी केक फसतो. असू दे. ऐक ना, नुसतं समजू ना कशाला पाहिजे मध्ये. अरे राजा हे रेडी नको हा. हे बघ तो केक उचल आणि बघ फ्रीजर मध्ये ठेव. होईल घट्ट तो. जा दगड होईल. खूपच ऑकवर्ड पोझिशन झाली आहे ना. 2 केक एक पण नाही कापायला. हरकत नाही सर. सर ऍक्च्युली ना आम्ही तुमच्यासाठी केक आणलाय, म्हणजे गाडीतच आहे. आणलाय आम्ही. आपण तो कापू शकतो. अरे कशाला, जा ना. कशाला आम्ही लगेच काय करायचं तुम्हाला? का हसताय तुम्ही मगापासून माझ्यावर? मग तू हसलीस ते बाहेरची माणसं आले त्यांच्या समोर माझी तुम्ही अशी तू नाही हसली? मी काय हसले? तू हसली का नाही माझ्या केकवर? पण मग तुम्हाला गरज काय होती दुसरा केक बनवायची? तुम्हाला जर माहिती होतं की मी केक बनवते तर गरज. आणि मुळात 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 तुम्ही माझा ओव्हन का वापरला? माझ्या मम्माने मला लग्नात गिफ्ट केला होता. तुम्ही मला विचारलं ओव्हन वापरला. ऐका ना. जो ओव्हन आहे ना तो ओट्यावर ठेवते ना तो ओटा माझा आहे. आता काही स्वयंपाक करायला पण तुला मी विचारू? Happy हा स्वयंपाक birthday. तुझ्या हातचा जेवली? म्हणजे तुझ्या चपात्याला काही चव आहे? ऐका ना. खंडाळ्याचा घाट असतो इथे चपात्या म्हणजे. ऐका, हॅपी ओके, बर्थडे. एक मिनिट. ओके, म्हणजे माझ्या चपात्या म्हणजे खंडाळ्याचा घाट. हाय. आणि तुमची भाजी काय भाजी असते ती? खंडीभर असा मसाला घालता, पातेलभर तेल टाकता, त्याच्यामध्ये बोरिंगचं पाणी चविष्ट लागतं त्याच्यापेक्षा. बाबू ऐका, आई नको हे. तुमची भाजी. आई, हे नको हे. मी बघ माझ्या हाताला आई. बोलते आई, बाबू. नको. बाबू अन्नपूर्णा वरद असतंय माझ्या हातावर माहितीये. ऐक ना. पाण्याला फोडणी घातली तर पाणी पण चविष्ट लागतं बाबू. बापरे, कोणी अफवा पसरवली काय माहिती? अरे ऐका, जंगमात असतो वाड्यात. ऐका. अरे ते न्यूज चॅनल वाले आले हिला काय आहेत. गरज होती? त्यांनी ऐकलं तर सगळे वाट लावतील माझ्या. ऐका ना. त्यांनी वाट लावली. आता माझं आले आले आले. सर केक सर. आपण हा केक कापू शकतो. सर हे जरा बाजूला घ्याल. येस येस. येस हा हा. सर हा केक कापूया. येस. छान आहे होय सो बाबू. कलरफुल. हा. थँक्यू सर. थँक्यू. आपण कापूया. मस्त आणलाय केक तुम्ही. थँक्यू. इकडे येते, हा, एक मिनिट. प्लीज प्लीज प्लीज. हॅपी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prasad sir. Happy birthday to you. ए आगे. अरे नाही नाही, त्यांनी आणलं त्यांचा पहिला मान. न्यूज वाले आहेत ते. थँक्यू व्हेरी मच सर. प्लीज यांना पण भरवा ना. मला पण लई आहे. नाही नाही, मी नाही भरवणार. बाबू आई शुगर आहे तुला ना, केक नाही खायचं. मला काहीच प्रॉब्लेम डाएट वर आहेस. नाही ना. हे बघा हे बघा, तुम्ही मला भरवा दोघींनी. तुम्ही दोघींनी माझा बर्थडे ना, मला भरवा दोघींनी. हा येस. माझा पहिला माझा वाव. किती गोड किती गोड. वा वा. ही याला म्हणतात मोमेंट. तर या बर्थडेच्या निमित्ताने मला तुम्हा दोघींची गप्पा मारायच्या. प्लीज प्लीज. नको माझं सर तुमच्याशी बोलणार, पण पहिल्यांदा मला या दोघींना विचारायचं. हा प्लीज प्लीज विचारा. सरांचा बर्थडे आज. आतापर्यंतचा मेमोरेबल लक्षात राहील असा कुठला बर्थडे तुम्हा दोघींना आठवतोय? बापरे, मी तर अजिबात विसरू शकत नाही. आठवते लास्ट टाइम आम्ही लास्ट टाइम मालदीवला गेलो होतो. माझ्या बाबूचं तर सगळे बर्थडे लक्षात राहतात. तिथे माझ्या बाबूचा जन्मच ना चांगल्या दिवशी झालाय. म्हणजे त्याचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस चांगला लक्षात राहिला आमच्या. माझ्या बाबूचा जन्म झाला ना त्या दिवशी 3 दिवस पाणीच गेले नाही. मग 3 दिवस पारोसा होता माझा बाबू. बाबूच काय अख्ख्या एरियामध्ये पाणी नव्हतं. अख्खा एरिया पारोसा माहिती आहे. मग नंतर काय झालं, तसा जन्म झाला ना, मग माझ्या बाबूला तशीच सवय लागली. आई शूटिंगला जातो ना तेवढीच काय ते आंघोळ करतो. बाकीचे दिवस 3 दिवस पारोशाच, आंघोळच करत नाही. गप्पा बसरा. बाबू तू मलाच बोल बाबू. हिच्या तोंडाचा पट्टा चालतो ते नाही तुला दिसेल बाबू. एवढा
काय रगडून बोलतोय? सावित्री करायची. काय हे एवढं कपाळ बाहेर आलं होतं. मी रगडून 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 हात घातलं. बेंबीत तेल घातलं, बेंबी दाबली माहितीये, नाही तर आलीच ती शर्टाच्या बटणासारखी बाहेर बेंबी. मग कॅमेरा दादा तुमची बेंबी दाखवा. आई ते शूटिंग करायला आलेत आपल्याकडे. काय बोलते तुला कळतंय आई? नाही नाही काय ना काय काय आयांना ना नीट बेंबी दाबता येत नाही. नाळ असते ती नीट आतमध्ये दाबली पाहिजे. आया नीट दाबत नाही आणि मग बायका आल्यावर परत बेंब्या बाहेर येतात. एक मिनिट, काय लॉजिक आहे? काय लॉजिक आहे? म्हणजे बायका लग्न करून सासरी काय नवऱ्याच्या बेंब्या बाहेर काढायला येतात? काय लॉजिक काय याच्यात? उगाच काही बोलाल. समजा आता ह्याचं लग्न झालं नसेल पण तरी याची बेंबी बाहेर असेल तर काय लॉजिक लावायचं आपण? होऊच शकत नाही. दादा बेबी दाखवा. काय लॉजिक? काय चाललंय तुमचं? अरे सेलिब्रिटीचा बर्थडे असं प्रोग्रामचं नाव आहे. सेलिब्रिटीच्या बेंब्या हे नाही आहे. काय चाललंय तुमच्या? तुम्ही जरा शांत बसा ना यार. आय एम सॉरी रसिका, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे फक्त एडिट करा मधलं हे. ऍक्च्युली खरं सांगू का सर, एडिट करण्याचंच मटेरियल मिळालंय. दाखवू शकू असं कंटेंट अजून मिळालंच नाही. आता आपण ना सरांसोबत एक राऊंड खेळूयात, रॅपिड फायर राऊंड. ए बाबू चांगले उत्तर द्या. बाबू चांगले उत्तर द्या. छान बोल. आईने काढलेले कष्ट सगळे सांगा. बायको नाहीच असं सांगा. बाबू सांग. जरा शांत बसा. आता ती मला प्रश्न विचारते, शांत बसा. हा तर रॅपिड फायर राऊंड. सर मी तुम्हाला काही चटाचट प्रश्न विचारेन, त्याची पटापट उत्तर द्यायची. ओके. तर सर माझा पहिला प्रश्न आहे, तुमचा आवडता खेळ क्रिकेट की फुटबॉल? क्रिकेट. तुमचा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन का अनुपम खेर? अमिताभ बच्चन. आवडती अभिनेत्री राखी की रेखा? नो डाऊट रेखा. हा. आणि आवडती व्यक्ती आई की बायको? येस सर. येस सर. रॅपिड फायर राऊंड आहे ना सर? आई की बायको? धमाल परफॉर्मन्स. सई कहर परफॉर्मन्स होता. मला तुम्ही तिघे म्हणजे स्पेशली ही फॅमिली आली की फार मी खुश होते, कारण एकतर खूप रिलेट करण्यासारखा विषय आहे, घरचा विषय आहे प्रत्येकांच्या, आणि फार मजा येते. विशाखे किती छोट्या छोट्या रिॲक्शन्स. आय लव्ह यू. गॉड ब्लेस यू. नमा तुला आणि विशाखाला एकत्र बघणं इज अ ट्रीट, आणि आम्हाला वी कांट गेट इनफ ऑफ इट. तू खूप छान दिसतेस एकतर, आणि सुंदर परफॉर्म केलंस. भावा किती सँडविच रे बिचारा. फार मस्त रिॲक्शन्स दिल्यास तू पण. इतक्या रिॲक्शन छोट्या छोट्या जागा इतक्या भरल्यास, फार मजा आली. आणि आज तुझं आणि आमिर दादाचं इंटरॅक्शन मला फार जास्त भावलं. फार मजा आली. बने मस्त. युअर ऑन अ रोल, आणि असंच छान छान एक्सपेक्टेड आहे. छोट्या रोलमध्ये आलास तरी दिन बनना चाहिए हे तू लक्षात ठेव, आणि आज दिन बनवलंस त्यामुळे थँक्यू. रसिका मस्त छान ऑब्झर्वेशन होतं, आणि तू इकडे येऊन एक वेगळा फ्लेवर ॲड केलास. थँक्यू. मजा आली. थँक्यू. टॅलेंट राव. वा वा, खुमासदार बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा आली. जर का खरंच प्रत्यक्ष आयुष्यात जर तुझ्या मुलाशी हिचं लग्न झालं असतं, म्हणजे तुम्ही दोघी एका घरात एका व्यक्तीची बायको एका व्यक्तीची आई म्हणून खरंच राहत असतात, त्या मुलांनी रोज जीव दिला असता. रोज. हा जीव ओततो, देत नाही एवढंच. अफलातून इतकं नॅचरल की लिटरली मध्ये भिंत आहे का नाही हे पण कळत नाही. म्हणजे शेजारच्या घरातले आपल्या घरात येऊन हे सगळं सादर करतात की काय, इतकं नॅचरल. मजा आली. वंडरफुल. थँक्यू.